आरक्षणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. म्हणजे सगळेच समाज आता आरक्षण मागतायत आणि आरक्षण देऊ शकत नाही म्हणून राजकर्ते टार्गेट होत आहेत. खरं तर विरोधकांना ती एक संधी असते निवडणुकीच्या तोंडावर कुठला एक मुद्दा घ्यायचा आणि त्या मुद्द्यावर वातावरण पेटवायचं. निवडणुका झाल्या की आरक्षणाचा हाच मुद्दा असा लोंबकळत राहील. कारण शासन कुणालाही आता आरक्षण द्यायच्या मनस्थितीत नाही किंवा ते देऊ शकत नाहीत. ज्या पद्धतीने कायदे बनलेत त्या कायद्यांचा जर नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की आता कुणालाही आरक्षण मिळेल असं आता वाटत नाही. आणि त्याच्यामुळं आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे तो हा कायमस्वरूपी चर्चेत राहील, तो कायमस्वरूपी चिघळत राहील. जे कोणी राजकारणी विरोधामध्ये असतील त्यांच्या हातामध्ये हे आरक्षणाचं कोलीत दिलं जाईल. महत्वाचा प्रश्न हा आहे की आरक्षण का मागितलं जातं, आरक्षण कुणाला हवं आहे. जे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी जर तुम्हाला संपवायचा असेल तर आपण मूळ प्रश्नाला हात घातला पाहिजे. आरक्षण हा मूळ प्रश्न नाहीच आहे तर बेरोजगारी हा मूळ प्रश्न आहे. जे वाढती बेकारी हा मूळ प्रश्न बनलेला आहे आणि हा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणाली जर उभी केली, आमचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न यांची सांगड जर शिक्षणाशी घातली गेली तरच या मूळ प्रश्नाला हात घातला जाईल. जोपर्यंत रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था उभी राहत नाही तोपर्यंत रोजगार निर्मिती होणार नाही, बेरोजगारांची संख्या वाढत राहील आणि त्याच्यानंतर मग आरक्षणाचा प्रश्न उभा राहील की आरक्षण असलं तरच नोकरी मिळते आणि म्हणून आरक्षणाची लढाई लढली जाईल आणि त्या लढाईमध्ये बेकारांचे लोंढे हजारोंच्या संख्येने सामील होतील आणि सरकारच्या नाकी नवतील. आणि म्हणूनच मूळ प्रश्नाला हात घालून ही बेकारीची समस्या जी आहे ती संपवली पाहिजे, मूळ प्रश्नाला हात घातला पाहिजे. म्हणजे सध्याची जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था या शैक्षणिक संस्था म्हणजे बेकारांच्या फौजा निर्माण करणारे कारखाने आहेत. जे दरवर्षी हजारोंच्या संख्येने बेकार हे बाहेर पडतात. ते पदवीधर झाल्यानंतर त्यांना नोकरीच हवी असते आणि त्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं असतं त्याचा काहीही उपयोग, अगदी काडी मात्र उपयोग बाहेरील जगामध्ये नसतो. ते फक्त एक पदवी प्रमाणपत्र असतं. आणि म्हणून ही शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. रोजगार निर्मिती कशी होईल, रोजगार कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या पद्धतीने शिक्षण व्यवस्था ही उभी केली पाहिजे. म्हणजे आरक्षणाचं मूळ हे बेकारीमध्ये आहे आणि बेकारीचं मूळ हे शिक्षण व्यवस्थेमध्ये शोधलं पाहिजे. रोजगार निर्मिती कशी होईल किंवा शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडणारा मुलगा मुलगी ही तात्काळ स्वतःच्या पायावर उभी कशी राहील हे जर बघितलं नाही, शिक्षण व्यवस्था जर आत्ता बदलली नाही तर आरक्षणाचा प्रश्न हा कदापि सुटणार नाही. तो कायमस्वरूपी केव्हा ना केव्हा वर येत राहील. अशा लढाया होत राहतील आणि सरकार त्यावर कुठल्याही प्रकारचा उपाय, कुठल्याही प्रकारचा पर्याय देऊ शकणार नाही. आणि आत्ता जी परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती ही भविष्य काळामध्ये होईल. आणि म्हणून आत्तापासूनच शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. बेरोजगारी कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि रोजगारक्षम शिक्षण घेऊन जो बाहेर पडेल त्यांनी स्वतःचा रोजगार उभा केला पाहिजे. ज्यांनी रोजगार तो उभा केला असेल
त्यामध्ये त्यांनी सहभागी होऊन स्वतःच्या बेकारीचा प्रश्न सोडवला पाहिजे, तरच आरक्षणाचा मूळ मुद्दा हा संपुष्टात येईल. नाहीतर आरक्षण मागण्यासाठी एका मागून एक जात समूह पुढे येतील आणि सरकारकडे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं उत्तर नसेल.